झाला बाबा शेवटचा ट्रे पूर्ण. सुटले. माझा तर विश्वासच बसत नाहीये रे सतीश. ए तू ना एकदा सकाळी फायनली ते एकदा मोजून घे बाबा ट्रे सगळे. अर्चू, अशा ऑर्डर्स अजून मिळतील ना? बापरे, कशाला? अरे हे 200 ट्रे पूर्ण करता करताच नाकी 9 आले रे माझ्या. आता अजून पुन्हा ऑर्डर? नको नको नको. तुला माझी गंमत बघायची आहे. नाही ग, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की तुझं काम बघून तुला अशा ऑर्डर्स अजून मिळतीलच ना. ऍक्च्युली काही हरकत नाहीये. आणि नाहीतरी त्यांनी तसा काहीतरी बॉन्ड साइन करून घेतलाच आहे ना. काय बॉन्ड? आणि तू न वाचता सही केलीस? हो, म्हणजे सगळ्यांनी सह्या केल्या तशा मी पण केल्या. काय रे, काही गडबड झाली का? नाही, गडबड नाही झाली, पण तुझ्याकडे एखादी कॉपी तरी ठेवली आहेस का तू? हो आहे, थांब दाखवते. नाही, असू दे असू दे, तू आत्ता नको दाखवस, उद्या सकाळी बघतो मी. मी झोपतो अर्चो. ओय, विसरलात का आपण? आपलं जेवण बाकी आहे अजून. चला. नको, आता भूक नाहीये मला. जा, म्हणजे आता भात उरणार. मग आता भूक नसताना जेवू का मी? पण मग तुझा माझ्यावर कशाला चिडतोयस? छान दिसतेस असल्यावर. मेघना, शेविंग किट ठेवायला विसरू नकोस. ठेवलंय. पण मी काय म्हणते सर, कशाला हवंय किट? मुलींना तुमचा स्टबल लुकच फार आवडतो ना. अच्छा, असं पण आहे का? ते पण एखादी म्हणालीस की मला क्लीन शेव लुकच आवडतो, तर हाताशी असायला पाहिजे ना. अच्छा, तर तोंडातून शब्द पडला आणि तुम्ही झेलला असं असणार आहे का? म्हणजे काय? ठीक आहे. पण सर, मुक्काम वाढवणार नाही ना? 2चे 4, 4चे 6 असं नाही ना होणार? याल ना 2 दिवसात? ते पण समजा झाले 2चे 4, 4चे 8, 8चे आठवडे, आठवड्यांचे महिने, तर काय होईल का? नाही, विशेष काही नाही होणार. तुम्ही एके दिवशी तुमच्या गोपिकांबरोबर हसत खिदळत असताना मिसेस मेघना देसाई येऊन स्वतःला इंट्रोड्यूस करतील, बस. और काम तमाम है ना? नाही ग,
1 दिवसातच परत येण्याचा प्रयत्न करणार आहे मी, पण तरी 2 दिवस लागतील असं वाटतंय मला. तशी आपली बिनतारी संदेश यंत्रणा कार्यरत असेलच. काय बरं कितीचं फ्लाईट आहे? 4:45. बापरे, तू एकटा चाललायस की ऑफिस मधला आणखी कोणी आहे बरोबर? शेखर महाशय आहेत ना. पण मग झोपा आता लवकर. आणि हो, अमित दादा येणार आहेत का तुला सोडायला एअरपोर्टवर? नाही नाही नाही, तो म्हणत होता, पण त्याला कुठे उठवू यार पहाटे 4 वाजता. मी त्याला म्हटलं अजिबात यायचं नाहीये. बरं आदित्य, सगळं घेतलंयस ना रे? येस. तिकीट, पैसे, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, हार्ड डिस्क, लॅपटॉप? नाही. नाही? अगं मी पहिल्यांदा बाहेर चाललोय एका मीटिंगला. अरे हो, तरी पण एक गोष्ट राहिलीच. कोणती? झोप राहिली, तेवढी पटकन घेतो. काय? गुड नाईट. गुड नाईट. वा, मस्त खमंग वास येतोय हा. झालाच आहे उपमा. अरे वा, छान छान. मेघनाला हाक मारलीस का? हो हो मारले. हा. आले आले. या लवकर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, गरम उपमा. आज एकदम उत्साहात आहेत मॅडम. काय ग, काय 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 झालंय काय? हा, काही नाही हो माई. तरी पण काही नाही हो माई. असंच. बर बाई, मी काही खोदून खोदून विचारणार नाही हो तुला काय झालं ते. पण तू आनंदात आहेस ना, बस झालं. अगं बस ना तू पण, बस बस. हो हो बसते. वा, दिसतोय तरी छान. हा, हो अगदी. वा वा, मस्त. हा, Thank you. खाऊन हो, बघ. घेते ना. नाही तर मी सगळं संपलोय ना. चालेल. बरं मेघना, अमित दादांचा आणि आदित्यचा डबा भरून ठेवलाय तिकडे. अरे वा, अगं पण आदित्य नाहीये इथे. आज पहाटेच्या फ्लाईटनं तो हैदराबादला नाही का गेला? पाणी घे बघू आधी, पाणी घे. वरती बघ, वरती बघ, वरती बघ, वरती बघ. सावकाश सावकाश. दे पाणी, दे तिला. दर दर पाणी. काय ग बाई. पहिल्याच घासाला ठसका लागावा तुला. खा खाता खा, बरं वाटतंय ना. मेघना तू सुरुवात कर, नाही तर सगळा संपतोय ना मी. खूप भूक लागली मला. चालेल. माई, आज वॉकला नाही गेलात का तुम्ही? रोज जाते बरं का, तुझंच बारगळलंय. नानांबरोबर रोज जाते मी हल्ली. तुम्हाला झोपेतून जाग येईल तेव्हा ना. नाही नाही, येणार आहे मी पण. काय आता फोडणीचा भात रात्री उरवलात ना? सतीश, सतीश काय झालंय तुला? ठीक आहे. सतीश सांग ना रे. विजया सुद्धा म्हणत होती की. विजया? हा म्हणजे अमित दादा तिला म्हणाला की तू. ठीक आहे अर्जू, माझं काय बिनसणार आहे. सतीश, हम्म. तेच तर विचारतेय मी. काय झालंय? काय बिनसलंय तुझं? आणि ज्या अर्थी अमित दादा म्हणतोय ना,
त्या अर्थी नक्की काहीतरी झालंय. सतीश प्लीज प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस रे. हे बघ तुला टेन्शन आलं ना तर मला काही सुधरत नाही बाबा. प्लीज बोल. हे बघ अगं मला सांग. अर्चू 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 काहीही बिनसलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाहीये माझ्यावर. कारण तू टेन्शन घेतलंस ना तर मग मला काही सुधारणार नाही. खरंच खरंच. अहो चहा घ्या पाहू. अहो काय झालंय तुम्हाला? कालपासून 100 वेळा विचारलं असेल पण एक तर तुम्ही डोक्याला तरी हात लावून बसताय नाहीतर बाबाजी बाबाजी करताय. काय चाललंय काय तुमच्या डोक्यात सांगाल का मला? अहो कालपासून 100 वेळा मी तुम्हाला सांगितलं काय झालंय ते हो. अगदी बोंबलून बोंबलून सांगितलं पण तुमच्या काही शिरत नाही का हो. पुन्हा एकदा सांग. तो प्रसाद बाबाजींचा प्रसाद जो मेघनांसाठी आणला होता मेघनांसाठीच होता. तो मेघनांच्याच हातातनं त्या विचित्राच्या नरड्यात गेला आणि ती विचित्रा पुन्हा एकदा गायब झालेली विचित्रा पुन्हा देसाईवाडीत राहायला आली कायमची. बाबाजी काय नाही हो, थोड्या दिवसासाठी आली असेल. कायमची कशी राहील ती? यांचं खरंच काहीतरी करा तुम्ही. अहो मी तुम्हाला सांगितलं ह्या कानानी मी त्या विचित्राचा नेहमीचा तो रडका आवाज ऐकला. बाबा मी कायमची आले देसाईवाडीत राहायला. मी ऐकलाय हो. तुम्हाला किती वेळा सांगू. तुम्ही असं कसं म्हणू शकता थोडे दिवसांसाठी आली असेल म्हणून. तुमच्याशी ना बाबाजी याचं जाऊ द्या हो. या अशाच राहणार कायमच्या. तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा. नाही म्हणजे मी मान्य करतो माझ्या हातून खूप चुका झालेल्या आहेत पण प्लीज त्याची शिक्षा मेघनांना नको हो. मला द्या मार्ग दाखवा बाबाजी. मेघना आदित्यचा फोन आहे. अगं घे ना घे. हो हॅलो. एक काम कर चित्रा लाऊडस्पीकरवर टाक. हॅलो. कट झाला. हा मी लावू का परत? नको मी बघते. आदित्यचा मेसेज आहे बघू. अगं नाही राहू दे बघेन मी नंतर. थँक्यू. काय रे सतीश आज लवकर आलास? का लवकर यायचं नाही मी? अरे ठीक आहे मी सहज विचारलं. इतका कशाला चिडतोय? म्हणजे काय अर्चू? झोपाळ्यावर बसलो काय झालं? इथे येऊन बसलो काय झालं? लवकर आलो घरी काय झालं? भूक नाहीये मला काय झालं? अरे प्रत्येक बाबतीत काय चाललंय? काय झालं काय झालं काय झालं? सतीश प्रेमाने जर 4 गोष्टी तुला विचारल्या तर आता त्याची तुला कटकट वाटते का? काय नाही अर्चू ते जरा त्यापेक्षा एक काम कर ना. तुला काय झालंय ते खरं खरं सांगून टाक.
काहीही झालं नाहीये. तुम्ही एकसारखे विचारताय ना मला, काय झालं काय झालं काय झालं, त्यांनी वैतागलोय मी. आणि काय होणार आहे एकसारखं? मेघना, हा तू फोन करणार होतीस ना आदित्यला? अय्या खरंच की ग? करते हा. आदित्य, फ्री झालीस की फोन कर. चित्रा, मी आलेच हा फोन करून. काय यार, मी तू कधीपासून फोन स्पीकरवर टाकायला लागली? मला काहीतरी प्रायव्हेट बोलायचं होतं ना तुझ्याशी. अरे माझे हात पिठाचे होते. मला वाटलं काही अर्जंट निरोप असेल तर मिस नको व्हायला. मेघना, तू पण ना पात्रच अ- आहेस. अरे हात धुवून फोन करते असं सांगायचं ना, स्पीकरवर कशाला टाकायचा? परत जर कधी माझा फोन स्पीकरवर टाकलास ना तर बघ. अरे पण अरे मग मला तुझ्याशी केव्हाही काही बोलायचं असू शकतं आणि ते दुसरं कोणी ऐकलेलं मला चालणार नाही. ओके ओके, नाही टाकणार फोन स्पीकरवर. हा. आता सांग तुझं सिक्रेट. मूड घालवला यार. अरे चूक झाली सर, पुन्हा नाही करणार असं. सांग ना, काय सांगायचं होतं? काय नाही, मला एवढंच सांगायचं होतं की आय लव्ह यू. पडला प्रकाश? मूर्ख मुलगी. परत जर कधी माझा फोन स्पीकरवर टाकलास ना तू मेघना, तर मी बघीन तुला. चल बाय. अहो किती फेऱ्या मारताय, एका जागी शांत बसा आता. नाही हो माधवी, मी आता शांत बसू शकत नाही हो. स्वस्थ नाही राहता येत आहे मला आता. माझ्या मेघनांचा संसार मला वाचवायलाच हवा. मी एक काम करतो, मी ताबडतोब देसाईवाडीत जातो. अहो तुम्हाला सांगितलं ना तिथे जाऊ नका म्हणून. हे बघा, यावेळी काही घडलं आणि मेघना जर तुम्हाला काही बोलली ना तर मला खूप वाईट वाटेल. आणि तसंही ना, मला मेघनाच्या संसाराला काही धोका आहे असं नाही वाटत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, बाबाजींचा अपमान मी सहन करणार नाही. बाबाजी, बाबाजी यांना सांगून ठेवू. जय हो. जय हो. बाबाजी किती ग्रेट आहेत बघा. त्यांनी मला मार्ग सुचवला. मी आता काय करतो, मी देसाईवाडीत जातो आणि त्या विचित्राला आपल्याकडेच घेऊन येतो. आधी ऐकावं माझं, मग मुडका हलवा. काय होईल त्यांनी त्या इकडे आल्या की आपलं अर्ध काम झालं. म्हणजे त्या देसाईवाडीतून बाहेर पडायला पाहिजे, ते आपलं काम झालं. हा विचार का डोक्यात आला माहितीये का? आधीच विचित्रांनी नानासाहेबांचं बोलणं ऐकलेलं नाहीये. त्यामुळे समस्त देसाई कुटुंब त्यांच्यावर नाराज असणार. म्हणजेच विचित्राला वाटत असणार की त्या आता देसायांवर भार आहे. अशा त्यांच्या परिस्थितीत आपण त्यांना इकडे घेऊन येऊया. एकदा त्या आल्या मग मी जाईन आणि त्या दाढीवाल्याला भेटीन, त्याची विनवणी करीन, त्याच्या पाया पडेन आणि त्याला सांगेन, बाबा रे ये आणि तुझ्या या विचित्राला घेऊन जा, तुझ्या घरी घेऊन जा. जय हो, जय हो. मी आता ताबडतोब देसाईवाडीत जातो. जय हो बोलायचं काही नाही. जय हो बाबाजी, जय हो. अय्या, हे काय? चित्रा आणि अर्जुताई नाही आल्या अजून? चहा टाकतानाच हाक मारली होती मी त्यांना. झोपली असेल अर्चू. ट्रेस झालेत ना आता तयार करून, मग काय झाले असेल रिलॅक्स एकदम. डिलिव्हरी झाली का ट्रेसची? ट्रेस झालेत, पण त्याचे पॅकिंग विशिष्ट पद्धतीने करायचे. हो का? त्यामुळे जरा वेळ लागतोय. चित्राला घेऊन बसल्यात. या दमलीस ना? झालं का पॅकिंग? होता. ताई,
सतीश सुद्धा जाणार आहेत का डिलिव्हरी करायला, की आपणच जायचंय? नाही, आपणच जायचं असेल तर हवं असेल तर येईन मी बरोबर. मला वाटतं आपल्यालाच जावं लागणार आहे. का ग बाई, काय झालंय? काही नाही ग, हट्टीपणा. कुणाचा? सतीश खरं तर आज लवकर घरी आलाय, पण तोंड वाकडं करून बसलाय. म्हणून मी आपलं जाऊन विचारलं की बाबा रे काय झालंय, तर धड उत्तरच देत नाहीये. मग म्हटलं ठीक आहे, नको देऊस उत्तर, आम्ही जाऊ आमच्या आम्ही. धड उत्तर देत नाही म्हणजे? तूच काहीतरी खोडी काढली असेल त्याची. नाही तर सतीश असा वागणाऱ्यातला नाहीये. हो नाही का ग? लगेच काय तुझ्या जावयाची बाजू घ्यायची गरज नाहीये. 4 वेळा प्रेमाने विचारलं मी त्याला, पण काही धांगपत्ताच लागू देत नाही हा. मग म्हटलं जाऊ दे. बर, जाऊ दे. काहीतरी विचार करत असेल तो. एखाद्याला नाही आवडत सारखे सारखे प्रश्न विचारलेले, आणि त्यातून ही विचारणा म्हणजे झालं, डोकं उठलं असेल त्याचं. चहा घे मुकाट्याने. त्याचं झालाय का चहा? नाही, झोपलाय तो आता. आधी तू घे चहा, मग नेऊन दे वर त्याला, कळलं ना? ताई कधी करायची डिलिव्हरी? उद्या. अच्छा, पण गाडीच काढायला लागेल आपल्याला. एवढे सगळे ट्रेस न्यायचे म्हणजे. हो ग, अमित दादाला किंवा आदित्यलाच सांगावं लागणार आहे. बरं आदित्य कधी येणार आहे? 2 दिवसात येतो म्हणून सांगून गेलाय, पण 2चे 4ही होतील किंवा एकही. किंवा आज रात्री सुद्धा येईल कदाचित. काय येऊ दे बाई आज रात्री. हो,